नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. देवाच्या दारात दिवसेंदिवस गर्दी वाढतच आहे. काही ठिकाणी गर्दीचं प्रमाण जास्त आहे, पण काही ठिकाणी गर्दी भासवली जाते आणि काही ठिकाणी तर वृत्तपत्रात नुसते आकडे येतात. फक्त जर पिठापूरचंच मी उदाहरण द्यायचं झालं तर देतो की पिठापूरला वास्तविक गर्दी नसती, परंतु ती गर्दी जाणवली जाते. त्याचं कारण मी शोधलं तेव्हा असं लक्षात आलं की पिठापूरला जेमतेम रोज 100, 150, 200 यापेक्षा लोक जास्त येत नाहीत. कारण पुणे मुंबई इथून येणारी 1-2 गाड्या, प्रायव्हेट कारने तर शक्यतो कोणी येत नाही, विमानाने क्वचितच लोक येतात. तर ही पिठापूरला गर्दी का जाणवते? तर 30-30 लोक सारखी मंदिरात जातात. सकाळी एकदा जातात, प्रसादाच्या वेळेस जातात, पुन्हा पालखीच्या वेळेस जातात, संपली यात्रा. 30 लोक दिवसभर फक्त ये जा आत बाहेर करतात. मी काही भाविकांना विचारलं, सारखं मंदिरात काय? नाही म्हणले, देवाला पाहायचं असतं. एक जण म्हटला, देव आम्हाला पाहतो. पण मी यापूर्वीसुद्धा बऱ्याच वेळा सांगितलं, देवाला गेल्यानंतर पुण्य मिळत नाही. देवाला तुम्हाला पुण्य द्यायचा अधिकार पण नाही. देव तुमचं भलं करू शकत नाही. तर मग काय, तुम्ही देवाला जायलाच पाहिजे. एकदा जा, दोनदा जा, पण तिथं गेल्यानंतर संकल्प काहीतरी करायला पाहिजे. देवा, मी 1-2दा तुझ्याकडे आलो आहे, तुला मी डोळे भरून पाहतो, तू मला डोळे भरून पहा. ही प्रार्थना करून फक्त चांगला वागण्याचा संकल्प करा, निर्णय घ्या. देवाच्या दारात 3-4 वेळा गेले ते डोळे बंद. खरं तर देवाचं दर्शन डोळे उघडे ठेवून घ्यायचं असतं आणि म्हणायचं असतं, देवा तुझे गोड रूप डोळे भरून पाहते किंवा पाहतो. जन्मोजन्मीची पाप जळून राख होऊ दे. वारंवार मला येणं शक्य नाही, तर माझी अनेक जन्माची जी पापं आहेत ती जळून राख होऊ दे आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांना सुख, शांती, समाधान आणि आरोग्य लाभू दे. ही प्रार्थना डोळे उघडे ठेवून तर करायलाच पाहिजे, पण त्याच्यानंतर आचरणाला सुरुवात करायला पाहिजे. ते आचरण मी करल असं देवाला कोणीही सांगत नाही. फक्त देवासमोर जायचं, उभं राहायचा प्रयत्न करायचा, तिथे डोळे बंद, पुन्हा प्रदक्षिणा मारायची, पुन्हा देवासमोर डोळे. त्या वर्तुळातून, त्या देवाच्या आजूबाजून लोक हलतही नाहीत. आणि मग विनाकारण चर्चा होती की देवाला गर्दी झाली, इकडं गर्दी आहे. आता मोठमोठ्या यात्रा असतात, तुळजापूर, कोल्हापूर, पंढरपूर या ठिकाणी वारंवार जाता येत नाहीत, परंतु लोकंसुद्धा तिथं एकदा नव्हे तर 2दा. तिरुपतीलासुद्धा लोक एकदा सकाळचं दर्शन घेतात, एकदा रात्रीचं दर्शन घेतात. तुम्ही दर्शन घेऊन उपयोग नाही, तुम्ही संकल्प करून तुमचं आचरण चांगलं केव्हा सुरू करताय, तिथून खरं तुमचं प्रारब्ध बदलू शकतं. देवाला दाखवून आपलं सारखं मी पुढं करून देव तुमचं भलं करत नाही. उलट देवाला वाटतं की हा बदमाश, हा सगळं पापं करतोय, लोकांबरोबर खोटं वागतोय आणि माझ्यासमोर येतोय, ह्याच्याकडं पाहायलाच पाहिजे. देव तुम्हाला पाहू शकतो, पण उपयोग काहीच नाही. दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही देवाला अनेक वेळा पाहून किंवा अनेक वेळा तोंड दाखवून सुद्धा उपयोग नाही. तुम्ही आचरण चांगलं करा, देवासमोर जायची सुद्धा गरज नाही. कारण हे सगळं माहीत असतं. तुमचं जे वागणं, बोलणं हे नियतीला कळतं. तुम्ही वाईट वागायला नोंद घेतली जाते. पण देवासमोर जायची संधी मिळाल्यानंतर डोळे उघडे ठेवून देवाला मनसोक्त पहा आणि देवाला एकदा प्रार्थना करा की जे घडले ते घडू दे. मी तुझं रूप डोळे भरून पाहतो, तूही मला पहा, पण आता मात्र मी इतकं सुंदर आचरण करेल की कायम तू माझ्यासमोर असशील. आणि जेव्हा जेव्हा माझ्याकडून मानसपूजा घडेल किंवा सकाळी मी दर्शन घेईल आमच्या घरामध्ये स्वतःच्या, तेव्हा तुला डोळे भरून पाहिल्याच आनंद होईल आणि डोळे उघडे ठेवून तुला मी पाहील. आणि ते पाहिल्यानंतर माझ्या ज्या मनातल्या इच्छा आहेत त्या तर पूर्ण होतील, परंतु मी चांगलं आचरण करेल. तू ते डोळे भरून पाहा आणि तुला डोळे भरून मी दिवसभरात कधीही वाईट आचरण करणार नाही. हेच तर खरं देवाच्या दारात जायचं मुख्य कारण असतं. पण दिवसेंदिवस लोक कुरोपूरला जाणारे 30 लोक, पिठापूरला जाणारे 30 लोक, दोन्हीकडे श्रीपादही ह्या बदमाशांना पाहत असतात की कोण माझ्याकडे येते, एका दिवशी 2 यात्रा कोण करते. फक्त माझ्या पुढे येऊन फक्त एक सांगायचं लोकांना की मी एका दिवशी कुरोपूर आणि पिठापूर केलं. हे फक्त सांगण्यासाठी हल्ली कुरोपूर आणि पिठापूरला गर्दी वाढती आहे. गर्दीचं प्रमाणही नाममात्र आहे. विशेष म्हणजे काय लाखोनी लोक येत नाहीत. परंतु या लोकांना मला सांगायचं आहे, या भक्तांना मला सांगायचं आहे, अरे तुम्ही किती काहीही करा, पण जोपर्यंत तुम्ही आचरणात बदल करत नाही तोपर्यंत तुम्हाला फलप्राप्ती नाही. तुम्ही कसे आहात हे तुम्ही सांगायची गरज नाही. देवाला गेल्यानंतर पुण्यवान ठरतो असं नाही. परमेश्वर तुम्हाला बोलवतो की तुम्हाला एक सुधारण्याची संधी असते आयुष्यामध्ये, कारण तुम्हाला मनुष्य जन्म दिला आहे.
सुखदुःखाच्या फेऱ्यातून तुम्हाला बाहेर काढायचं आहे. 84 लक्ष युनिट ज्या आहेत त्याच्यातून तुम्हाला बाहेर काढायचं आहे. त्यामुळे तुम्हाला परमेश्वर संधी देतो. पण या संधीचा फायदा केवळ पुढं करून आपण काहीतरी देवाची भक्ती करतोय असं आवडत असेल तर ते चुकीचं आहे. पैसे देऊन दर्शन घेणं तर हे अत्यंत चुकीचं आहे. कारण या सगळ्या गोष्टी देवाला माहिती असतात. पैसे देऊन दर्शन घेणं तर चुकीचं आहे. पण तुम्ही ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी डोळे दर्शन घेऊन तर तुम्ही संकल्प केला आणि संकल्प केल्यानंतर जर तुम्ही आचरणात बदल केला तर फार जीवन सोपं आहे. तेव्हा देवाच्या दारात वारंवार गर्दी करू नका. देवासमोर सारखं जाण्याचाही प्रयत्न करू नका. एकदाच जा, डोळे भरून पहा आणि तुमच्या घरामध्ये देव आहे त्याला डोळे भरून पहा. देव तुम्हाला डोळे भरून पाहिल. पण डोळे उघडण्याचा कार्यक्रम सुरू करा. देवासमोर बरेच लोक डोळे बंद करतात. त्यामुळं देवाचा तुमचा संपर्क होतो, संबंध वाढत नाही. आणि देवळात गेल्यानंतर, देवाच्या दारात गेल्यानंतर एकदाच जा, बाजूला उभं राहून देवाला डोळे भरून पहा आणि प्रार्थना करून आचरणाला सुरुवात करा. ज्या दिवशी तुम्ही आचरणाला सुरुवात करता तो दिवस तुमच्या सुखाला सुरुवात करेल, आनंदाला सुरुवात करेल. एवढंच. नमस्कार.